तर बघा आम्ही खाली पण म्हणजे वर भाऊंची रान आहे ती तिथं वरती आम्ही येतो रोज असं फिरायला म्हणजे इकडं पट्टीला आमचं इथं पलीकडं पण रान आहे तिथं आम्ही येतो वरती. तर आज इथं आत्या दिसल्या मला तर म्हटलं बघा आत्या काय करते ते तर आत्यानी तीळ लावलंय. तर ते तीळ किती छान आलंय बघा आणि वाळण्यासाठी असं ठेवलंय. तर वाळून मनानं एवढं ऊन कडक आहे की वाळून मनानं बघा तीळ कसं खाली पडलं आहे का. चोपायची सुद्धा नुसतं असं केलं तरी सगळं तीळ निघून पडते बघा. आपण जसं दुकानातून विकत तीळ आणतो सेम तसं तीळ आत्याने बघा रानात आलं हे का. आणि ऊसात बरं का ऊसात आपण असं मेथी कोथिंबीर असं इसकटतो का नाही असं भाऊनी इसकटलं होतं आत्याने मला आता सांगितलं. म्हणलं त्याचं एवढं झालंय 3 साऱ्यांना होतं तर ते त्यांनी काढून असं वाळायला ठेवलंय. तर आत्यांचं बघा तिकडं चोपायचं चाललंय तीळ चोपते का म्हटलं चला बघूया. जराशी काठी मारली तरी तीळ निघतंय बघा हे का. उन्हानं एवढं वाळलंय 2-3 दिवस झालं ना आत्या वाळाय ठेवलं होतं आत्यानी. तर वाळलंय बघा एक धोपाटी 2-3 मारली की निघून जातंय लगेच खाली पडत. इकडं वल आहे बघा म्हणून हे बाजूला ठेवलं इकडं पाठीमाग हे अजून वल आहे पण आता ऊस भांगलायचं आहे त्यांना त्यामुळं त्यांनी हे वल पण काढलं. हे जास्तच वल आहे की ह्याची शेंग सुद्धा ही झालेली नाही पण तीळ पण आत वल आहेत हे का वलच आहेत बघा ते. आणि हे बाकीचं जेवढं वाळलंय ना ते खाली पडलंय आणि जी वल आहे ती शेंग ह्याला सेम तसंच राहिलंय. तर ह्याच्यातला कचरा वाऱ्यानं हे होते बघा म्हणून ही चाळण आणली आणि ह्या चाळणीनं आम्ही असं साफ करतोय बघा. कसं वारं आलं ना की ह्यातलं जे असं छोटासा पाला आणि सगळं तीळ खाली पडून ही जी घाण बघा अशी राहत्या. मग ही एवढी अशी घाण अशी बाजूला काढायची आल्या असं तीळ साफ करायचं बघा. सगळे तीळ खाली पडतायत आणि जे पाला आहे ना तिळाचा बघा कचरा त्यातला तो कसा निघतो. तर असं तीळ आता वारं पण सुटले आणि हो का काय पावसाचं सांगता येत नाही म्हणून म्हणल्या लवकर साफ करून आपलं घरी यायचं. तर बघा कसं तीळ झालंय किती छान आहे तीळ. आपल्या शरीरासाठी हाडांसाठी ते गुडघे दुखतात ना त्यांनी रोज 1 चमचा तीळ खाल्लं तर आपल्या जे सांध्यामधलं तेल आहे ना रोज 1 चमचा तीळ खाल्लं तर त्याच्या म्हणजे तेलाच्या तिळापासून खरंच गुडघ्याचे सांध्यातलं तेल ऑइल मिळतं आपल्या गुडघ्यातल्या सांध्यांना आणि गुडघे दुखायचे कमी येतात. खरंच रोज 1 चमचा तीळ खात जावा. पण आता हे रानातलेच आहेत म्हणजे चिक्की तिळाची चिक्की परत असं खाऊ शकतो आपण तीळ. तेल पण बनवलं जातं तिळाचं तेल पण वापरलं जातं. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.